काय पाहतोय आपण इफेक्ट ऑफ ट्रान्झिस्टर इंटरनल कॅपॅसिटन्स. दोन डायग्राम ड्रॉ केलेत आपण. एक डायग्राम आहे इंटरनल कॅपॅसिटन्स ऑफ बीजेटी, सेकंड डायग्राम इज इंटरनल कॅपॅसिटन्स ऑफ एफईटी. बीजेटी मध्ये 3 पॉइंट्स असतात, आपल्याला माहिती आहे 3 टर्मिनल्स असतात बीजेटी चे. एक असतो कलेक्टर, बेस अँड इमिटर, राईट. देन एफईटी मध्ये ड्रेन, गेट and third one is source. Then the capacitance between the collector and base is CBC, okay, and the capacitance between base and emitter is CBE. Then capacitance between drain and gate is CGD. Then the capacitance between gate and source is CGS, okay. Then जेता की दोन डायग्राम दाखवतो आपण, त्या कसल्या आहेत, एक एफईटी ची आणि एक कसली आहे बीजेटी ची. त्याच्यामुळे हा दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्या की काय काय आहे. दोघांमधला डिफरन्स काय, ही बीजेटी ची ती कसली आहे एफईटी ची, ओके. ही एफईटी ची. नंतर काय दिलं आपण, इंटरनल कॅपॅसिटन्स विच आर ऑल्सो नोन एज, आज आपण काय म्हणतो जंक्शन कॅपॅसिटन्स म्हणतो. इट इज ऑल्सो नोन एज जंक्शन कॅपॅसिटन्स. आणि जर कॅपॅसिटन्स काय असेल, कॅपॅसिटन्स ऑफर करत असेल काय, रिएक्टन्स लो ऑफर करत असेल तर फ्रिक्वेन्सी तिथे काय असते, हाय असते. आणि फ्रिक्वेन्सी जर हाय असेल तर कॅपॅसिटन्स काय होतो, तिथे लो होत असतो, ओके. म्हणजे इथे जर काय असेल, फ्रिक्वेन्सी हाय असेल तर दोघांचा जो कॅपॅसिटन्स असणार आहे तो कसा असणार आहे, लो कॅपॅसिटन्स असणार आहे. काय असणार आहे, लो कॅपॅसिटन्स असणार. नेक्स्ट लाईन, द reactants are low at the reactants are low at कधी लो असतात, लो at high frequency and they provide shunting effect. Shunting effect म्हणजे काय, parallel effect. Shunt म्हणजे parallel. They provide shunting effect. Shunting effect का प्रोव्हाइड करतात, कारण ते काय त्या ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस कनेक्टेड आहेत. कसे ते ट्रान्झिस्टरच्या पॅरलल अक्रॉस कनेक्टेड आहेत. म्हणून आपण ते काय म्हणू शकतो, किंवा हा जो जंक्शन पॉइंट आहे, जंक्शन पॉइंटचे ते अक्रॉस कनेक्टेड. हा जंक्शन पॉइंट आहे आपला, त्याच्या कसे ते अक्रॉस कनेक्टेड. अक्रॉस मीन्स शंट, मीन्स पॅरलल, ओके. शंट त्याला म्हणतो, त्यालाच पॅरलल म्हणतो आपण. आणि हे पॅरलल कनेक्ट असल्यामुळे ते काय प्रोव्हाइड करतायत, शंटिंग इफेक्ट प्रोव्हाइड करतायत. because they are across the junction, काय ते जंक्शनच्या अक्रॉस कनेक्टेड, because they are across the junction. Next line, the circuit gain and output voltage will be decreased. Output voltage will be decreased at high frequency due to shunting effect. काय होतं इथे, शंटिंग इफेक्ट ऍक्टिव्हेट होतोय. शंटिंग इफेक्ट म्हणजे काय, पॅरलल कॅपॅसिटन्सचा इफेक्ट. आता पॅरलल कॅपॅसिटन्स इफेक्ट मुळे काय होते, आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी जर वाढली, आपण पाहिलं होतं फ्रिक्वेन्सी जर वाढली काय व्हायचं, रिएक्टन्स काय व्हायचं, रेजिस्टन्स म्हणजे रिएक्टन्स काय व्हायचं, डिक्रीज व्हायचं. आणि रिएक्टन्स जर डिक्रीज झालं तर गेन आणि आउटपुट व्होल्टेज आपलं काय व्हायचं, इन्क्रीज व्हायचं. पण इथे काय होतंय,
हे दोन तर होत आहेत, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी वाढली आहे, रिएक्टन्स कमी होते, पण हा जो शंटिंग इफेक्ट आहे, हा शंटिंग इफेक्ट ऍक्टिव्हेट होतो आणि शंटिंग इफेक्ट मुळे काय होतंय, आपलं व्होल्टेज काय होतंय, डिक्रीज होते. त्याच्यामुळे शंटिंग इफेक्ट मुळे, पॅरललचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, दोन कॅपॅसिटरचा पॅरलल कनेक्टेड असतील तर आपण काय करतो, C1 प्लस C2 करतो. कॅपॅसिटर मध्ये काय राहतं, C1 प्लस C2 राहतं. रेजिस्टन्स मध्ये 1/R1 प्लस 1/R2 राहतं. त्याच्यामुळे काय राहतं, C1 प्लस C2, म्हणजे दोन्ही त्याचे रिएक्टन्सेस काय होणार, जे ऍड होणार आहे. त्यामुळे जो इफेक्ट होणार आहे तो काय होणार आहे, शंटिंग इफेक्ट मुळे जे आउटपुट व्होल्टेज होणार आहे ते व्होल्टेज काय होणार आहे, आपलं डिक्रीज होणार आहे. आउटपुट व्होल्टेज जर डिक्रीज झालं तर गेन पण काय होतो, डिक्रीज होतो. ड्यू टू शंटिंग इफेक्ट, ड्यू टू शंटिंग इफेक्ट, due to shunting effect, overall gain is also decrease. Overall gain is also decrease. Or gain is also decrease. Next line. The reactance of these capacitor will be, the reactance of these capacitor will be, the reactance of these capacitor will be very high at low and mid frequency. Very high at, आता इथे काय झालंय बघा, रिएक्टन्स काय झालाय, रिएक्टन्स काय झालाय, इन्क्रीज झालाय. रिएक्टन्स काय झालाय, एक्सी इन्क्रीज झालाय. कशामुळे इन्क्रीज झालाय, तो लो फ्रिक्वेन्सी आणि मिड फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये इन्क्रीज झालेला आहे. लो फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती, आपल्या ग्राफ मध्ये जी उजव्या हाताची फ्रिक्वेन्सी होती, त्या साईडची जी फ्रिक्वेन्सी होती ती कोणती होती, लो फ्रिक्वेन्सी होती. इकडच्या साईडची फ्रिक्वेन्सी प्लस ही मिड फ्रिक्वेन्सी, तर दोघांमध्ये काय झालं, आता रिएक्टन्स वाढला, बरोबर. रिएक्टन्स वाढला, रिएक्टन्स वाढल्यामुळे काय होईल, शंटिंग इफेक्ट, रिएक्टन्स वाढल्यामुळे शंटिंग इफेक्ट काय होणार, कमी होणार, बरोबर. रिएक्टन्स कमी होता तर शंटिंग इफेक्ट काय झाला होता, वाढला होता. फ्रिक्वेन्सी हाय होती, इथे फ्रिक्वेन्सी कशी आहे, लो अँड मिड फ्रिक्वेन्सी आहे. शंटिंग इफेक्ट पण काय होणार, कमी होणार. At low and mid frequency, at low and mid frequency, therefore they have no shunting effect. Therefore they have no shunting effect. इथे काय होणार नाहीये, कोणत्याच प्रकारचा शंटिंग इफेक्ट होणार नाही. No shunting effect on the frequency response, on the frequency response at low and medium frequency, at a low and medium frequency. लो आणि मीडियम फ्रिक्वेन्सीला इथे काय शंटिंग इफेक्ट होणार नाही. शंटिंग इफेक्ट होणार होते फक्त हाय फ्रिक्वेन्सीला शंटिंग इफेक्ट होणार. काय पाहतोय आपण, लक्षात ठेवा, इफेक्ट ऑफ ट्रान्झिस्टर इंटरनल कॅपॅसिटन्स पाहतोय आपण. आपण कॅपॅसिटन्स पाहत नाही, कनेक्टेड कॅपॅसिटन्स पाहत नाही, आपण काय पाहतोय, इंटरनल कॅपॅसिटन्स पाहतोय. आणि इंटरनल कॅपॅसिटन्स मध्ये आपल्याला काय दिसलं, जेव्हा फ्रिक्वेन्सी काय असते, हाय असते, त्यावेळेस रिएक्टन्स काय असतो, लो असतो. आणि रिएक्टन्स जर लो झाला तर काय होतं, जे काही शंटिंग इफेक्ट असतो तो काय होतो, इन्क्रीज होतो. आणि शंटिंग इफेक्ट इन्क्रीज झाला, शंटिंग इफेक्ट मुळे काय होतंय, आउटपुट व्होल्टेज आणि ओव्हरऑल गेन काय होतोय, आउटपुट व्होल्टेज आणि ओव्हरऑल गेन विल बी रिड्यूस. काय होतंय, रिड्यूस किंवा डिक्रीज होतोय.
सेकंड मध्ये काय पाहिलं आपण, ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी कशी असते, लो असते आणि मिड फ्रिक्वेन्सी असते. काय असते, फ्रिक्वेन्सी लो आणि मिड फ्रिक्वेन्सी असते. अशा वेळेस जो रिएक्टन्स असतो तो कसा असतो, हाय असतो. काय असतो, रिएक्टन्स हाय असतो. आणि हाय रिएक्टन्स असला तर त्याचा काय होत नाही, ते शंटिंग इफेक्ट होत नाही. आणि शंटिंग इफेक्ट नाही झाला तर काय होणार आहे, ऑब्विसली आउटपुट व्होल्टेज अँड ओव्हरऑल गेन विल बी increase. काय होणार, output voltage and overall gain will be increased. Thus reduction in voltage drop, the reduction in voltage drop at higher frequency takes place at higher frequency takes place at higher frequency takes place as output voltage and gain reduce. As output voltage and gain reduce. कळलं हे? इकडे सगळ्यांना कळलं? अनुष्का, असीम, चैतन्य, Yes, sir. दीक्षा, प्रजेश, साक्षी. ओके, नेक्स्ट हेडिंग द्या आता, इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ सीई एम्प्लीफायर. इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ CE amplifier. Important features of CE amplifier. बघा या टॉपिक नंतर आपला सिंगल स्टेज CE amplifier संपतो. Important features of CE amplifier. Important features of CE amplifier. आता इम्पॉर्टंट फीचर्स सी एम्प्लीफायर चे 5 फीचर्स, इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. 5 फीचर्स आहेत की जे काय इम्पॉर्टंट आहेत. आता आपण आउटपुट आणि इनपुट पाहिलंय. आपण सी एम्प्लीफायर आपण ड्रॉ केला होता. इनपुट कोणत्या साइडला होता आपला, कोणत्या टर्मिनलकडे होतं इनपुट, डायग्राम आठवते का? सी एम्प्लीफायरची आउटपुट आणि इनपुट कोणत्या साइडला होते बघा. कोणत्या साइडला इनपुट मिळते आपल्याला आणि कोणत्या साइडला आउटपुट मिळते. कोणत्या साइडला इनपुट मिळते आणि कोणत्या साइडला आउटपुट मिळते, डायग्राम काढा. ते नाही, वेव्हफॉर्म नाही, सर्किट डायग्राम काढली मागे. कोणत्या साइडला इनपुट आहे विश्वास, ठीक आहे, डायग्राम काढले तू. ती नाही, सी एम्प्लीफायरची ती वेव्हफॉर्म झाली. सर्किट डायग्राम सी एम्प्लीफायर. हा, इनपुट कोणत्या साइडला आहे, इनपुट कुठे अप्लाय करतोय आपण, म्हणजे कुठे अप्लाय करतोय, इनपुट कुठे अप्लाय करतोय बघा. आपण इथं डायग्राम रिवाइज करा. बेसला कुठे अप्लाय करतोय आपण, बेसला अप्लाय करतोय. आणि आउटपुट कुठे घेतोय आपण, इथे कलेक्टर साइडला घेतोय. कुठे घेतोय आपण, कलेक्टर आणि इमिटरच्या मध्ये आउटपुट घेत होतो आपण, बरोबर. म्हणजे इनपुट कुठे अप्लाय करतोय आपण, बेस वरती अप्लाय करतोय. राईट डाऊन फर्स्ट फीचर.
first feature, the input is applied at the input bracket मतलब input signal, the input or input signal is applied at कुठे अप्लाय करतोय, base is applied at base and at a collector side and at a collector side output is obtained. Output is obtained. कुठे मिळते आउटपुट आपल्याला, कलेक्टर साइडला मिळते. याचं पहिलं फीचर, इनपुट आपण अप्लाय करतोय आपण बेसला आणि आउटपुट कुठे घेतोय आपण कलेक्टर वरती घेतोय. त्याचं पहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या, द व्होल्टेज गेन किती निवड करतो आपण, व्होल्टेज गेन AV voltage gain AV is high. Voltage gain AV is high. CE amplifier चा voltage gain नेहमी कसा असतो, हायर असतो. त्यामुळे CE amplifier ला voltage amplifier सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. CE amplifier ला काय म्हणतात, voltage amplifier सुद्धा म्हणतात. Next is current gain. The current gain AI is also high. Current gain AI is also high. Then fourth number, the value of input and output impedance impedances are moderate. The value of input and output impedances are moderate. That's the value, medium value. Moderate म्हणजे काय आपण medium value. And last feature is that input and output signals are, as the एकमेकांना input signal output ला काय असतं एकमेकांना 180 degree. 180 डिग्री मध्ये त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्ट. काय म्हणतो आपण त्याला, इन्व्हर्ट करतो. इनपुट अँड आउटपुट सिग्नल्स आर input and output signals are 180 degree out of phase with each other. Out of phase with each other. काय असतं एकमेकांना आउट ऑफ फेज असतात, किंवा त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्ट फेज म्हणतो. आपण इन्व्हर्ट वर्ड वापरलेला आहे मागे, त्याला आपण म्हणतो इन्व्हर्ट फेज. का बरं इन्व्हर्ट म्हणतो, जर इनपुट सिग्नल जर असे असतील, समजा हा आपला काय आहे, एक सीई एम्प्लीफायर आहे, त्याचं इनपुट आहे, इथे काय आउटपुट आहे. तर दिलेले सिग्नल जर या डायरेक्शन मध्ये असतील, तर आपल्याला जे आउटपुट मिळणार आहे, ते आउटपुट कसं मिळणार आहे आपल्याला, इन्व्हर्टेड मिळणार आहे. काय मिळणार आहे आपल्याला आउटपुट, इन्व्हर्टेड मिळणार आहे.
ठीक आहे, इन्व्हर्टेड मध्ये काय आलं, म्हणजे इथे जर पोलॅरिटी पॉझिटिव्ह असेल तर तिकडे काय असणार, पोलॅरिटी निगेटिव्ह असणार. म्हणजे या सर्किट या वेव्हफॉर्मने 180 डिग्री कंप्लीट केल्यानंतर ही फर्स्ट वेव्हफॉर्म 180 डिग्री जिथं कंप्लीट करेल तिथून काय होणार आहे, आपली दुसरी वेव्हफॉर्म स्टार्ट होणार. म्हणजे कोणती, आउटपुटची वेव्हफॉर्म, राईट. याच्या एक्झॅक्ट दिशा असेल ती अपोजिट असेल, त्याला आपण इन्व्हर्टेड, काय म्हणतो आपण त्याला, इन्व्हर्टेड किंवा आउट ऑफ फेज म्हणतो आपण. ठीक आहे, दीज आर द 5 फीचर्स ऑफ सीई एम्प्लिफायर. सीई एम्प्लिफायर चे 5 इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. पहिलं फीचर म्हणजे आपण काय म्हटले, बेस साइडला आपण नेहमी इनपुट सिग्नल अप्लाय करतो आणि कलेक्टर साइडने आपण आउटपुट घेतो. नेक्स्ट इज व्होल्टेज गेन हाय असतो आणि करंट गेन पण काय असतो याचा, हाय असतो. नेक्स्ट काय, इनपुट आणि आउटपुट इम्पेडन्सेस कसे असतात, मॉडरेट असतात. म्हणजे मिनिमम पण नाही मॅक्सिमम पण नाही, कसे आहेत ते, मॉडरेट आहेत. आणि लास्ट काय, इनपुट आणि आउटपुट सिग्नल एकमेकांना कसे असतात, 180 डिग्री मध्ये इन फेज, आउट ऑफ फेज असतात, किंवा त्याला म्हणतो आपण एकमेकांना इन्व्हर्टेड असतात. काय असतात, एकमेकांना इन्व्हर्टेड असतात. हे सगळे झाले फीचर्स ऑफ सीई एम्प्लिफायर. सीई एम्प्लिफायरचे फीचर्स. त्याच्यानंतर हेडिंग द्या, मल्टी स्टेज एम्प्लिफायर. मल्टी स्टेज एम्प्लिफायर. नेक्स्ट हेडिंग, पहिलंच युनिट आहे. पहिलं युनिट सगळ्यात मोठं आहे. त्याच्यातलं जे पहिलं युनिट आहे लो फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर. पहिले युनिट एकदा कळालं, नंतरचे युनिट एवढे फास्ट कळत जातात. दिवसाला आपले 3-3, 4-4 टॉपिक होती. नंतर हे पहिले युनिट आपल्याला कळलं, आता आपल्या दिवसाला एकच टॉपिक होतो, एक किंवा दीड. तर नंतर हे जेव्हा आपल्याला कळत जाईल सगळं, सी एम्प्लिफायर काय आहे, कलेक्टर बेस काय आहे, करंट गेन काय आहे, हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जसं कळत जाते, लो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ते आपण एक एक बघत जातो आता याच्यामध्ये. आणि हे एकदा आपल्याला कळालं की पुढचे जेवढे टॉपिक आहेत ते दिवसाला 2-2, 3-3 टॉपिक्स आपले पुढे जाऊ. तर नेक्स्ट आहे मल्टी स्टेज एम्प्लिफायर. त्यानंतर अशी एक बातमी आलेली आहे, तुमचे पेपर ऑफलाईन होणार आहेत बरं का, तुमचे पेपर ऑफलाईन होणार आहेत, पण ते कॉलेजमध्ये ऑनलाईन होणार आहे. अशी पण एक सध्या बातमी आलेली आहे. म्हणजे कॉलेजला जसे तुमचे झालेले आहेत का फर्स्ट सेमला काही एखादा ऑनलाईन पेपर, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जायचं, तिथल्या कम्प्युटरवर बसायचं आणि तिथून ऑनलाईन पेपर द्यायचा. फोन नाही न्यायचा, फोन घेऊन जायचा नाही. तिथे तुमचा कम्प्युटर, तुमचे कॉलेजचे जे कम्प्युटर असतात किंवा लॅपटॉप असतात, कॉलेजमध्ये तुमचे काय कम्प्युटर का लॅपटॉप आहेत, कॉम्प्युटर लॅबला जायचं. तुम्ही कॉम्प्युटर लॅब मध्ये जाऊन तुमच्या तुम्हाला स्लॉट्स दिलेले असतात, टाइम स्लॉट दिलेले असतात. आपल्या टाइम स्लॉट वर जायचं आणि तिथं बसून ऑनलाईन पेपर द्यायचं. अशी पण हो असतात. आणि तिथे तुमचा कॅमेरा पण ऑन असतो. अशी पण बातमी आहे. आता ते काय होतं, ते उदय सामंतला आणि ते जे तुमचे MSBT चे हेड आहेत त्यांनाच माहित. नेक्स्ट हेडिंग मल्टी स्टेज एम्प्लिफायर.